आज आपण काही नाही ही गोष्ट वाचणार आहोत. मुल्ला नसरुद्दीन हे त्याच्या गावातले सर्वात अधिक शिकलेले गृहस्थ होते. ते गावातील लोकांकडून अल्लाची बंदगी करून घेत आणि न्याय देण्याचेही काम करत. एके दिवशी एक माणूस एका लाकूड तोड्याला घेऊन न्याय मागण्यासाठी मुल्लाकडे आला. लाकूड तोड्याविरुद्ध त्याची काही तक्रार होती. त्या माणसाने आपली तक्रार मुल्लासमोर मांडताना सांगितले, हा लाकूडतोड्या लाकडाची मोळी घेऊन जात होता. रस्त्यात त्याला ठेच लागली. त्यामुळे मोळी डोक्यावरून खाली पडली. मी तिथून जात होतो. लाकूडतोड्यानं अजीजी करून मला ती मोळी त्याच्या डोक्यावर चढवायला सांगितली. मी म्हटलं, मोळी मी डोक्यावर चढवीन, पण तू मला काय देशील? तो म्हणाला, काही नाही. मी मोळी त्याच्या डोक्यावर चढवली. मग मी म्हणालो, आता तू मला काही नाही दे, पण तो देत नाही. मुल्ला म्हणाले, तुला काही नाही हवं आहे, होय ना? होय मुल्लाजी, मला तेच हवं आहे, दुसरं काही नको. तो माणूस म्हणाला, मी तुला ते आताच्या आता देतो, काळजी करू नकोस. एवढे बोलून मुल्लांनी थोड्या अंतरावर पडलेला एक रिकामा घडा त्याला दाखवला आणि त्याला तो घडा आणायला सांगितले. फिर्यादी घडा घेऊन आला. मुल्लांनी त्याला विचारले, हे काय आहे? फिर्यादीने उत्तर दिले, जनाब, हा घडा आहे. त्याला थोडे नवल वाटले. मुल्ला म्हणाले, बरं, आता घड्याच्या आत नीट पहा. त्या फिर्यादीने घड्याच्या आत नीट पाहिले. घडा पूर्ण रिकामा होता. मुल्लांनी त्याला विचारले, भाऊ, घड्याच्या आत काय आहे? काही नाही, फिर्यादीने उत्तर दिले. मुल्ला म्हणाले, आता त्या घड्यातले ते काही नाही काढून घे आणि घडा परत जागेवर ठेवून ये. तुला जे पाहिजे होते ते मी तुला दिले आहे. आता तू ते काही नाही घेऊन इथून चालता हो. फिर्यादी मुल्लाकडे बघतच राहिला. मग मुल्लाला सलाम करून तो निघून गेला. नंतर लाकूड तोड्यासुद्धा मुल्लाजीचे आभार मानून आपल्या घरी गेला.